मराठी समजते मराठी जायचं तुम्ही सगळ्यांनी वाईट घातलंय खूप छान दिसतंय आणि ज्यांनी नाही घातलंय त्यांना आपल्याला एंटरटेन करायचंय ते तुमची कॉलेज वयाच्या 16व्या वर्षापासून माझं हे सगळं चालू झालं. आज मी स्वतः 20 वर्षाचा आहे. माझ्या फाउंडेशनला रजिस्टर होऊन 6 महिने गेले. मॅमनी आमचा स्ट्रगल बघितलेला आहे, कारण कोरोनामध्ये मॅमचं कदाचित ह्याच इव्हेंटवरनं आपला कॉन्टॅक्ट झाला होता. ते मागच्या वेळी जे क्रिएट टुगेदरवर आले त्यांच्यावर. आणि एक थोडंसं मला जरा फाउंडेशनची मी जर्नी सांगेल कशी होती. म्हणजे यात खूप साऱ्या डिफिकल्टी फेस केल्या. म्हणजे पण मारण्याच्या धमकीपासून ते म्हणजे काही अशा एक वेळेस होतं की एकही जण नव्हता फाउंडेशनच्या इव्हेंटला. तेव्हा बरेचसे जुनी मुलं नवीन ऍड झालेत व्हॉलेंटियर. नवीन दिदी झालं, नीरज माझा खूप अगोदरपासून जाम आहे. आणि आज काही जणांचे एक्झाम काही जॉबला आहेत, त्यांच्यामुळे त्यांना यायला नाही जमलं. पण त्यांनी पण हॅपी होलीचा तुमच्यासाठी सर्वांसाठी मेसेज पाठवलाय. काही जण एक्झाम संपल्यावर कदाचित येतीलही, पण थोडंसं त्यांचं एक्झाम शेड्यूल असल्यामुळे आपण काय करू नाही शकत. आम्ही फाउंडेशनचं एकच उद्दिष्ट आहे की सर्वांना आपल्याला एकसाथ मिळून जायचं आहे, एक प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे. आणि जे मिसगायडेड आहे, जेव्हा मी पण होतो मला काय माहिती नव्हतं याच्यातलं. म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी एक एनजीओ ओपन करणं किंवा मी अशा काही गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं. बेसिकली माझं एज्युकेशन मिलिटरी स्कूलमधनं झालेलं आहे नाशिकमध्ये, भोसला मिलिटरीमधनं. मग तेव्हापासून मला जरासं थोडीशी आवड होती. बट कधी विचार नव्हता केला की असं काहीतरी करेल. फर्स्ट टाइम माझा पहिला इव्हेंट तर वडापाव वाटून झालेला होता. म्हणजे सांगायला आनंद वाटतो की तिथून आज इथपर्यंत येण्यात खूप स्ट्रगल आहे. म्हणजे खिशात काय नव्हतं, पॉकेट मनीमधनं एक 500 रुपये काढलेले. असं होतं की यार पार्टी तर सगळेच करत होते त्या टायमाला. तेव्हा म्हणजे त्या एजमध्ये आम्ही होतो तेव्हा एक ट्रेंड चालू होता, ते केक चेहऱ्याला वगैरे लावतात ना. आणि ते एवढं वाईट मला कधी वाटलं. मी पण ते केलेलं आहे, कारण मी पण त्याच एजमध्ये. तो टाकलेला केक आहेत ना, तिकडच्या बसलेल्या मुलांनी तो रस्त्यावरून उचलून खाल्लेला, कुत्र्यांनी खाल्लेला. मग आपण माणूस म्हणून हे करतो तरी गोष्ट खूप वाईट आहे. या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे. मग तेव्हा वडापावचं वगैरे झालं, तिथून आमचं जर्नी स्टार्ट झाली. लोकांना तो इव्हेंट आवडला, लोक जॉईन झाली, काही जण सोडून गेली. खूप बॅड फेस पण फाउंडेशनच्या ह्याच्यात आलेला जेव्हा कोणच नव्हतं. आणि गुड स्टेजला तर आपण सगळे आहोत. तर तिथून इव्हेंट झाले. मग आम्ही दिवाळीचे वगैरे इव्हेंट घेतले. आता थोडंसं आम्ही मिसगायडेड आहे. मॅम तर आम्हाला म्हणजे जेव्हा बोलणं होतं तेव्हा मॅमनी गाईड केलेलं आहे प्रत्येक ह्याला. इन्स्टिट्यूटच्या बाबतीत बिस्लेरीचं आहे, कदाचित मॅमनी सांगितलं असेल तुम्हाला. खूप म्हणजे हे सोडून आम्ही पर्सनल लेवललाच खूप जॉईन झालो, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर ना. आणि मॅमनी खूप सपोर्ट केला आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी. प्रत्येक स्टेजला सर्व व्हॉलेंटियर्सला मी कधी थँक्यू नाही बोललो, कारण का सगळ्यांचं एक हे असतं. आज पण बरोबर सांगेल थँक्यू. हे जे काय आहे ना, हे सगळ्यांमुळे, माझं एकट्याचं नाहीये ना, किंवा प्रत्येकासाठी सर्वांनी थोडे थोडे एफर्ट घेतले, म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलोय. आणि हीच जर्नी आपण पुढे कंटिन्यू करत राहू. आणि सगळ्यांना माझ्याकडनं हॅपी होली. मॅमना बोलवल्याबद्दल थँक्यू. आणि तुम्हाला सर्वांना पण हॅपी होली. आणि असं कुठल्या तरी इन्स्टिट्यूटने असं कार्यक्रम घेणं खूप मोठी गोष्ट आहे. पार्टीज ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात, बट असं काहीतरी घेणं आणि अशा लोकांना ऍप्रिसिएशन देणं ज्यांना कोणच ऍप्रिसिएशन देत नाही ना. आम्ही कॉमन मॅन आहोत ना, आम्ही प्रॉपर पॉलिटिशियन आहोत जे म्हणजे फेमच्या पाठी पळतात. आम्ही त्या मधल्या स्टेजला आहे जिथे लोक चांगलंही बोलतात, लोक वाईटही बोलतात. म्हणजे बेसिकली आम्ही जो युथ
क्रिएट झालं तर लोकांनी असंही सांगितलं काय काम धंदे नाही म्हणून आम्ही असं करतो. काही जणांनी ग्रेसी केलंय की बाबा एवढ्या लहान वयात तुम्ही एवढं मोठं करणं सोपं नाही. म्हणजे एखाद्या कंपनी चालवणं सोपं आहे पण एखाद्या एनजीओ चालवणं सोपं नाहीये. 1-1 रुपयाचा कुणाला हिशोब देणं आपल्याला एकतर सवय नाही. हाय खिशात हात टाकला दे, पण 1-1 रुपयाचा हिशोब देणं सगळ्या गोष्टी अवघड होऊन जातात. आणि खरोखर हा इव्हेंट माझ्यासाठी मेमोरेबल राहील कारण का फर्स्ट टाइम आम्ही अशा कुठल्या तरी इव्हेंटला आलोय आणि सर्वांना ग्रेस करायसाठी बरेचसे अवॉर्ड फंक्शन वगैरे तर होतात पण एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये असं मुलांना बोलवणं ही खूप नवीन गोष्ट आहे आणि या गोष्टीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला सर्वांना. थँक्यू. थँक्यू. तुम्ही सगळेजण स्वतःला इंट्रोड्यूस करा. आम्हाला पण तुमच्याबद्दल नाव तुम्ही काय एज्युकेशन घेता तिथेच जाऊन नाव एज्युकेशन आणि फाउंडेशन. बी कम्फर्टेबल. Myself Alisha Panchal. I am studying in Tikar Patel as an occupational therapist. I am vice president of this. माझं नाव दिव्या. मी BA पण करते फायनान्स मार्केटिंगमध्ये. मी वैभवचा एक प्रोग्राम त्यांनी केलेला बेल्टसाठी तेव्हा मी त्याला जॉईन झाली. मी त्याला फाउंडेशनमध्ये विचारलं. मी याच्या आधी खूप साऱ्या फाउंडेशनमध्ये होती पण ह्या फाउंडेशनमध्ये मला कळलं की फाउंडेशन काय असतं, किती हेल्प असतात. मला खूप आवडलं की या फाउंडेशनमध्ये जॉईन झाल्यानंतर. थँक्यू वैभव, तुम्हाला इन्व्हाइट केलं मला. Hello, happy Holi. मी श्रावणी माने विद्यानंतर स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वगैरे आहे. सेकंड इयर करते मी जयश्री फाउंडेशनची वाईस ट्रेजरर आहे. आणि थँक्यू वैभव झालं की तू आम्हाला एक मेंबर म्हणून घेतलंयस या फाउंडेशनवर किंवा आम्ही पार्टिसिपेट झालं. असे बरेच फाउंडेशन असतात पण आपल्याला कॉन्फिडन्स नसतो की कोण कसं वागेल तिथे. तर मी आत्ताच जॉईन झाले असं नाही की मी स्टार्टिंगपासून आहे. मिड ऑफ द जर्नीपासूनच जॉईन झाली. आणि जी आतापर्यंत जी जर्नी आहे त्यात खूप अप्स अँड डाऊन होतात. मी खूप ग्रेटफुल आणि थँकफुल आहे की अशा चांगल्या लोकांना भेटल्याबद्दल. आणि तुम्ही पण जॉईन करा आमच्या फाउंडेशनला. खूप भेटू लागतो. थँक्यू. पनिशमेंट वाला आ गया. माझं नाव अथर्व खान. मी SIS देरूळमधून आहे. वाशीला राहतो आणि जस्ट माझं जसं इथे इंट्रोड्यूस झाले मी आता इकडे म्हणजे मी असं काम नाही केलंय म्हणून बघताय तुम्ही की ड्रेस फॉर्मेट पण माझा हे नाही ड्रेस कोड. पण लवकरच आम्ही त्यांच्या लेवलवरती म्हणजे काम करू त्याच्यासोबत आणि त्यांच्या लेवलमध्ये आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू असं माझी तरी इच्छा आहे. आणि माझं नाव ऋतुजा सुभाष कुसुंकर. मी सेकंड इयर BMS मध्ये आहे फ्रॉम विद्यानगर. आणि सो सॉरी मी ड्रेस कोड नाही घातला. आणि फर्स्ट मी फ्यू मंथ्स बॅक वैभवला भेटलेली म्हणजे असंच कॉलेजमध्ये भेटलेलो. ऑफलाईन कॉलेज चालू झालं आणि म्हणजे नाईस गाय. फाउंडेशन स्वतःचा रन करतो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आय एम फ्रॉम माय डॉक्टर फॅमिली ऑलवेज. म्हणजे सोशल वर्कमध्ये खूप बिलीव्ह करतात माझ्या घरचे सगळे. आणि तो एक मला कसं भेटला सो आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड बाय हिम की म्हणजे काय करत खूप काही गोष्टी त्यांनी अचीव्ह केल्या आहेत म्हणजे आणि आम्ही काहीच केलं नाही अजूनपर्यंत असं वाटायचं. सो आय वॉज लाईक लेट हेल्प यू बाय एनी फायनान्शियली ऑर एनिथिंग. सो दॅट हाऊ आय जॉईन. आणि बघू आता पुढे काय अजून जर्नी तर खूपच छानच होईल. छानच होईल. छानच होईल. मी पण ड्रेस कोड बोलत आहे. Hello everyone. I am Mansi Singh. I am pursuing my BMS degree from Vidyanagar School of Information Technology, Mumbai, Maratha. I am new volunteer here. Actually, I was staying at my friend's place yesterday. So due to that, I am not following dress code. I will follow the Thank you for what we believe you will entertain us. Yeah. Thank you. ते पण पाहिजे ना
माझं नाव दक्षता ठाकूर आहे. मी सेकंड इयर आहे, लॉ स्टुडंट आहे. मी ABA कॉलेज राहतात. आज वेल आज मी पॉलिटिकल पण आहे, शाखा अधिकारी मुंबईची. मी मुलुंड मुंबईमध्ये राहते. वैभवची माझी ओळख झालेली अवॉर्ड फंक्शनला ॲज अ युथ नॅशनल युथ आयकॉन म्हणून आमची ओळख झाली. एका एनजीओने ठेवलेलं भांडुपला हॅपी न्यूज फाउंडेशन म्हणून. तिथे आमची ओळख झाली. आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट फाउंडेशन. बट असं होतं ना की कुठेतरी न्यू मेंबर्स झालं तर आपण मागे राहतो आणि आपण पुढे जातो, आपल्या मेंबर्सला घेऊन पुढे चला, तशी आमची ओळख झाली. बट बेसिकली त्या फाउंडेशनमध्ये मी गेली 6 महिने काम करते ॲज अ व्हॉलेंटिअर. म्हणजे मी माझ्या मनाला कॉन्ट्रीब्युशन असेल ना, हा ठीक आहे आम्ही करतो फोन तुला, असं होतं. बरोबर एक फोन केला काय बघ कुठे असू, अरे ते इथे लगेच म्हणजे त्याचं ते बोलतात ना पटकन काम. आणि ॲट अ दिस एज त्याचं एक NGO आणि पण रजिस्टर, मग ते जरा अट्रॅक्ट केलं की हा कुठेतरी आपल्यापेक्षा लहान काहीतरी करत त्याला खरंच कुठेतरी मोटिवेट केलं पाहिजे आणि अप्रिशिएट केलं पाहिजे की असा मुलगा. आणि लिटरली मी 22 वर्षाची, तो 16, 17, 20 वर्षापासून तो करतोय. म्हणजे खरंच कुठे वाटतं की भाऊ असा चांगला असायला पाहिजे. खूप अप्रिशिएट करते आणि इथे आणल्याबद्दल खूप खूप थँक्यू तुझं. माझं नाव निलेश आहे. एनजीओमध्ये बीटेक इंजिनिअरिंग करते, फर्स्ट इयर IT मध्ये. शॉर्ट अँड सिम्पल. म्हणून तुझी देवाने आई तेवढीच ठेवली. माझं नाव विजय संतोष कोळसे. मी आज मी दोघं एकाच एरियामध्ये राहतो, वैभव आणि मी. गल्लीत अशी चर्चा करता करता आम्ही असा एक विचार केला की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि स्वतःसाठी एक प्लॅटफॉर्म बनवता असा विचार आला की आपल्या ओळखीचे किंवा आपल्या जवळचे असे भरपूर लोक आहेत ज्यांना काहीतरी सोशल काम करायची इच्छा आहे. तर अशा लोकांसाठी प्लॅटफॉर्म बनत नाही. कारण कुठेही गेलं तरी खूप मोठे मोठे फाउंडेशन चालतात, पण तिकडे गेल्यावरती त्यांना ॲज अ व्हॉलेंटिअर बोलवतात, काही काम होत नाही, त्यांना स्वतःची एक मनाची इच्छा पूर्ण होत नाही की आपण काहीतरी एक वर्गी काम केलंय कुणासाठी. एक त्यांना सर्टिफिकेट भेटतं आणि ते लोक जातात, कुणाचं काही लक्षात राहतं. पण जयश्री फाउंडेशन आम्ही एक चालू केलं. आमच्याकडे भरपूर लोक आहेत ज्यांना इच्छा होती, त्या लोकांनी मनापासून कामं केली. आम्ही पहिलं दिवाळीला आम्ही म्हणजे खूप लांब लांब जाऊन आदिवासी पाड्यांमध्ये आम्ही राशन वाटलं, कपडे वाटले. भरपूर शाळेमध्ये जाऊन आम्ही इकडच्या लोकांची नीड काय त्याच्या हिशोबाने आम्ही त्यांना जाऊन जी काही मदत होईल आमच्यापासून आमच्या सर्व मुलांनी पैसे काढून केले. लोकांच्या घरी जाऊन राशन मागितलं. खूप ग्राउंड लेवलला काम केलं. हे करताना कळत गेलं की हे आम्ही जे करतोय की लोकांनी नावं ठेवली की तुम्ही चुकीचं करताय. लोक बोलले काहीतरी तुमचं चुकते. लोक इथपर्यंत बोलले तुम्ही लोकांचं घेऊन खाताय स्वतः. खूप वाईट वाटलं त्या टाइम. पण नंतर हे सगळ्या मधल्या गोष्टी कुठेतरी चांगलं करायला गेल्यावरती काहीतरी लोक म्हणतच असतात. मग आम्ही परत एकदा आम्ही नव्याने उठलो. आम्ही सगळं लोकांकडनं गायडन्स घेतला की एक NGO रन करायचा असेल तर काय गोष्टी लागतात. मग तसा बोलला प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवायला लागतो. आम्ही ते सगळ्या गोष्टी शिकलो. आमच्याला काहीच होत नाही. आम्ही चुका केल्या, आम्ही त्याच्यात शिकलो, आम्ही परत पुढे गेलो. खूप खडतर प्रवास होता, पण आता एक प्लॅटफॉर्म आमचा तयार झाला. तर आता इकडून आम्हाला तुमच्या सर्वांची साथ असू द्या. तुम्ही लोक आम्हाला पण जॉईन व्हा. आमच्या पुढच्या इव्हेंटला कधीतरी आम्ही तुम्हाला बोलवू, तुम्ही आम्हाला साथ द्या. भरपूर आनंद होतोय की आज जल्लीत चर्चा करण्यापासून आज इथपर्यंत आलोय की आज एक इन्स्टिट्यूट आम्हाला बोलवतं. आमचा एक सन्मान होतो कुठेतरी. खूप आनंद वाटतो. थँक्यू. स्पेशल इंट्रोडक्शन पाहिजे. My name is Nikhil. I completed my graduation from Khalsa College, Vadala. Currently, I am in Merchant Navy, and apart from that, I am a football coach. I work for a sports team. So I always wanted to run a foundation. So I started from my college. I used to own a foundation that was known as Wheels Foundation. I used to stay at Mumbai. So I shifted here 2 or 3 years back. I got in contact with Vaibhav. He was already running a foundation. So we got in contact with him. I started working with him. So currently we are doing good. So बहुत सारे ऐसे issues थे जो हमें clear करने थे. So I chose the Roadies. You know that show, MTV show.
सो वो मैंने चूज किया, तो उसमें बहुत सारे फ्रेंड्स मिले और हमारा जो भी टॉपिक था वो हमारा सामने आया, तो आई वॉज ऑन दैट शो, आई वॉज इन टॉप 20, तो वो हुआ था, तो ऐसे भी फिगर इट आउट, दैट्स इट, थैंक यू। माझं सामर्थ्यमध्ये मी नेरूरमध्ये राहते, स्टर्लिंग कॉलेजमध्ये शिकते SYBMS. तर वैभव आम्ही ऑलमोस्ट जयश्री फाउंडेशन टर्फला जॉईन आहे. तर तो बरेचसे त्याचे ॲक्टिव्हिटीज टाकतो. मला काही फाउंडेशनमध्ये कधी इंटरेस्ट नव्हता, मी कधी इन्व्हॉल्व पण नाही झाले. पण त्याची मेहनत आणि स्ट्रगल बघून असं आपल्याला पण एक वेगळं असं एक आलं की बाबा चला आपण पण जॉईन होऊ, त्याला थोडीशी हेल्प करू आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पण शिकायला भेटेल. त्यामुळे थँक्यू. हा तो लवला तिथे तो फोनवर बोलतोय, त्याला इंट्रोडक्शन द्यायचं नाहीये. नाही त्यांचा एक ऑलरेडी फारसा त्याचा इंटरव्ह्यू चालू आहे. झाला त्याचा फोन, तू इथे फोन झाला त्याचा. ये जरा स्टेज फेअर असेल तर. Miss Amit? इंट्रोडक्शन देतो. तो आता न्यूली जॉईन झाला आणि तो गावावरनं आले, तर तिथून तो जॉबसाठी इथे आलाय. तो पीजी म्हणून तो राहतो आता सध्या, आणि 2च दिवस झाले त्याला येऊन, त्यामुळे त्याला ते जरा हे इंट्रोड्यूस करायचं. तुला तू काय करतो सांग, कसं चालायचं? काय नाही बोल, नाव सांग, काय करतो? तुझं नाव सांग, तू काय करतोस ते सांग. कुठला कोर्स केलायस, काय केलंय? काय? मोठ्याने तरी पण सुधीर भोसले आणि फायर सेफ्टी डेव्हलपमेंट कोर्स सोलापूर. Nice. ते जॉबसाठी All the best. Don't laugh. He's very naughty. He's my younger brother, so he just does it. Feeling so emotional right now. So this journey has been so difficult. I can't even start. Let's not clap for her. I have seen my brother working so hard for us. He has literally earned it. You can imagine, he started it at the age of 16. So it was very difficult. We are from middle class family, okay? So we don't have like so much of money to spend it on social work. We literally managed money with our pocket money, saving money, and he has started at so young age. I was ashamed of myself that I couldn't do. So I just, I supported him. We have fought for this in our family with our parents and in our society also. Nobody was there to support us. We are standing here as a foundation is such a big thing for us. Like, I can't even explain the feeling because donating vada pav is a very small thing from where we started. At on his birthday, we just thought of doing this as for social work, and the joy of doing something for someone else is literally the greatest thing. Have you donated or have you done this before? Like, any of you have done donation or something for, even if you compliment something without any introduction or something, you just compliment randomly. That also feels so good for the other person also, and when we compliment, we also feel good. So Jayashree Foundation work for this kind of feeling. We want to make ourselves happy also, we want to make others happy also, and from where we have come is I'm so happy right now that you guys have invited us and given this platform. Obviously I got to know so many of your introduction is still remaining, but still now I know that INSD is supporting the foundation, and we can rely on you guys that you will someday help us and everything. I'm just so thankful and
क्लास में डांस किया था, उसने निकाल दिया था शो से। एनजीओ को इनवाइट कर रहा है, उनको अप्रिशिएट कर रहा है, उनको फेलिसिटेट कर रहा है। एंड आई फेल्ट इट वाज समथिंग वेरी वेरी डिफरेंट, बहुत ही अलग बात है। सो कई बार ऐसा होता है कि ये जो इंडस्ट्री है फैशन एंड इंटीरियर्स एंड बहुत सारा ग्लैमर होता है, तो ऐसा लगता है कि शायद ऐसी छोटी छोटी सोशल कॉज जो होती है उस पर ज्यादा ध्यान नहीं देते। इट्स ऑल अबाउट मनी एंड ग्लैमर एंड इट्स जस्ट दैट, नथिंग एल्स। ह्यूमैनिटी इज नोवेयर, राइट? और हमने बहुत सारी मूवीज भी देखी है इस इंडस्ट्री के बारे में, राइट? बट हियर एट INST, as a teacher,
जनरेशन को ना ये सब चीजें आई मीन दे डोंट गिव्स एनी इम्पोर्टेंस ऑफ सच थिंग्स, बट आई रियली वांट टू एक्सप्रेस ग्रैटिट्यूड फ्रॉम द डेप्थ ऑफ माय हार्ट टू ईच वन ऑफ यू फॉर द सर्विस दैट यू डू। और मेरे लिए ये आई समवेयर अंडरस्टैंड कि आप क्या काम करते हो, क्योंकि मैं खुद मेरे कॉलेज डेज में मैं यूथ प्रेसिडेंट रही हूँ एंड आई हैव वर्क विद रोटरी। रोटरी तो बहुत बड़ा नाम है, बट आई एम श्योर रोटरी को कभी फंड्स या इन सब की कभी भी तकलीफ नहीं होती है, लेकिन खुद अपने पैरों पे खड़ा होना, फंड्स इकट्ठा करना, रजिस्ट्रेशन होना, आई थिंक इट्स अ बिग डील एंड आई ब्लेस ईच वन ऑफ यू। आप जो भी काम करते हैं उसके लिए मैं बहुत सारी बेस्ट विशेस देती हूँ, बहुत सारी ब्लेसिंग्स देती हूँ एंड आई एम श्योर यू ऑल शुड गो टू इंटरनेशनल लेवल और पूरे इंडिया में आपका नाम होना चाहिए आपके आपने टाइम दिया हमारे लिए, थैंक यू सो मच। थैंक यू। हम एक छोटा सा आपको एक एप्रिसिएशन का एक सिंबल देना चाहते हैं। माधुरी, सब लोग आ जाओ। एवरीबडी प्लीज तुमचं introductionच नाही झालं. माझं इंट्रोडक्शन तू केलं ना मगाशी. तुम्हाला सांगितलं का जरा? ओके एव्हरीवन, मी माधुरी आहे. मी या इन्स्टिट्यूटची डायरेक्टर आहे. वैभवला मी असंच लॉकडाऊनमध्येच आम्ही इंस्टाग्रामवर भेटलो, पण नंतर आम्ही समोर भेटलो आणि भरपूर वेळा जेव्हा पण वैभवशी तुम्ही कुठलीही मदत म्हणा किंवा काही तुम्हाला कशाची गरज असेल ना, तो नेहमी अवेलेबल असतो. तर तो जे करतो आहे ते आपण म्हणू शकतो की खरंच तो खूप चांगलं करतो आणि तुम्ही सगळे त्याला जॉईन झालेले आहेत. तर मी खरंच तुम्हाला म्हणेल की वैभवला कधी तुम्ही त्याची साथ सोडू नका. तो तुम्हाला खरंच तो जसं ग्रो करेल तुम्हाला पण तो तुमच्यासोबत घेऊन जाईल आणि तुम्ही जे काम करताय ते खरंच खूप चांगलं आहे. असं म्हणतात की एनजीओ आहे किंवा असं तुम्हाला अनुभव येत असेल किंवा कोणी लोक कसं आहे एनजीओ म्हणजे काहीतरी काम करायचंय, कुठेतरी मनात कधीतरी आला माझ्या मुलाचा बर्थडे, ह्याचं हे त्याचं ते, तर एनजीओकडे जा, तेव्हाच तुमच्याकडे बघतात. पण असं नसतं. आमच्यासारखे किंवा भरपूर असे लोक असतात जे एनजीओला एक रिस्पेक्ट म्हणून बघतात, ज्यांना असं वाटतं की आम्ही जे काम करू शकत नाही, म्हणजे कुठेतरी मनात इच्छा असते की मी समाजासाठी काहीतरी करू, मी हे करू ते करू, पण आपण आपल्या कामामध्ये खूप बिझी असतो, आपल्याला वेळ मिळत नाही. तेव्हा आमच्यासारख्याला मनातून ते वाटतं की खरंच या लोकांचे आपण मनापासून आभार मानले पाहिजे, आपण या लोकांचे खरंच थँक्स म्हटलं पाहिजे की आपण जे करू शकत नाही हे करताय. बरोबर? त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे खरंच आभार मानते. थँक्यू. तुम्ही सगळं खूप छान करताय, करत राहा. या सगळीजण सेलिब्रेट करूया. हे या. सगळ्यांना बोलायला सगळे या, सगळे या. Cities. Done it. Three cheers for Jayashree Foundation. ज्यांनी ड्रेस कोड फॉलो नाही केलाय त्यांना पनिशमेंट आहे, आम्हाला एंटरटेन करायचं. वेगळे पुस्तक टाकलं पाहिजे. काय टेन्शन नाही, चालेल. किती ऑर्डर? म्हणजे वेगळे दाखवते असं महाराष्ट्र वेगळे दाखवतो. मिनिमम 10. हां. हा. सुपरमॅन फायदा झाला ड्रेस न घालून आला. Next. नाही लास्ट नाही, आधी